शिक्षण क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्ण संधी टिटवाळ्यातील जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात आता सुरू होत आहे SNDT महिला विद्यापीठ मुंबई मान्यताप्राप्त डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन ACCED अर्थात मॉन्टेसरी टीचर आणि बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम, एका वर्षाचा रोजगारभिमुख अभ्यासक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात उपलब्ध, किमान 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश सुरू असून शनिवार रविवार बॅचची सुविधाही उपलब्ध आहे. मर्यादित फक्त 25 प्रवेश. आजच संपर्क साधा आणि बाल शिक्षण क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल करिअरची सुरुवात करा. जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र टिटवाळा. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर असलेल्या नंबरवरती संपर्क करा. गणेश टेकडीचा इंचभर भागही बिल्डरांना देणार नाही, अंकुश राजपूत यांचा इशारा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत 58 वृक्षांचे वृक्षारोपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेतील गणेश टेकडी येथे मनसेच्या वतीने 58 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी गणेश टेकडीच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत टेकडीचा छोटासा भाग देखील कोणत्याही बिल्डरांना गिळंकृत करू देणार नसल्याचा इशारा दिला. राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना झाडे लावणे आणि पानवाटे तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आल्याचे राजपूत यांनी सांगितले. जंगलातील वृक्षतोड वाढल्यामुळे वन्य प्राणी शहरांकडे वळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीसाठी बिल्डर लॉबी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. गणेश टेकडी पूर्वी अधिक विस्तीर्ण होती, मात्र आजूबाजूच्या विकास कामांमुळे आणि बांधकामांमुळे तिचे क्षेत्र कमी होत गेल्याचा दावा राजपूत यांनी केला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनीही उपलब्ध जागांमध्ये वृक्षारोपण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यातील वाढत्या वृक्षतोडीवरही टीका केली. झाडे तोडून उभारल्या जाणाऱ्या इमारतींमुळे प्रदूषण वाढत असून विविध आजारांमध्ये वाढ होत असल्याचे ते म्हणाले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन त्यांनी. या गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील कुठल्याही बिल्डरला घेता येणार नाही, खाता येणार नाही, याची दक्षता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही देखील घेऊ. जय महाराष्ट्र. मी अंकुश राजपूत, मनसे पदाधिकारी. सन्माननीय राजसाहेब ठाकरे हा एकमेव नेता असा आहे की तो त्याच्या वाढदिवसाला देखील कुठलीही गोष्ट कुठल्याही कार्यकर्त्याकडून मागत नाही. सन्माननीय राजसाहेबांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसा दिवशी देखील मागणी हीच होती की माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये, झाडे लावा, त्याचप्रमाणे पानवटे उभा करा. जे झाडं तोडल्यामुळे जंगलातले प्राणी बाहेर शहरात येत आहेत आणि शहरात आल्यामुळे लोकांना त्रास होतोय. तर जंगलात तोडण्यामागचं कारण एवढंच आहे, बिल्डर लॉबी. या बिल्डर लॉबीने अख्खीच्या अख्खी डोंगरं गेली, झाडं तोडली. त्या कारणामुळे आज आम्ही ह्या गणेश टेकडीवर, कल्याण पूर्वमध्ये असलेल्या ऐतिहासिक गणेश टेकडीवर आज वृक्षारोपण केलेलं आहे. ही टेकडी साधारण नजर जाईल तेवढ्यापर्यंत लांब होती. आज नजर लगेच संपते असं वाटतंय. ही गणेश टेकडी ना ह्याच आजूबाजूच्या बिल्डरांनी ना पोखरून खाल्ली अक्षरशः. गणेश टेकडी राहिलेलीच नाहीये, छोटासा भाग राहिलेला आहे. त्यामुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, त्या साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज इथे वृक्षारोपण गणेश टेकडीवर केलेलं आहे. आणि इथून पुढे देखील आणि वृक्षारोपण या माध्यमातून लोकांना देखील माझं आव्हान आहे की जिथे जिथे जागोजागी वृक्षारोपण करा. तो एकच पर्याय आहे की आपण वाचू शकू. अनेक जागी झाडं तोडून बिल्डिंग उभे केलेले आहेत, त्या कारणामुळे आजार वाढलेले आहेत. आजारपणाचं लक्षण वाढलेलं आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय. कोविड सारखा आजार आला, त्या आजाराला मात देण्यासाठी झाडं हवी होती, तीच झाडं आपल्याकडे नव्हती. आणि आता सत्तेत असलेलं सरकार देखील नाशिकमध्ये देखील तोच प्रकार चालवला आहे. महाकुंभ मेळ्यासाठी लाखो झाडांची कत्तल चालू आहे. ते न करता सन्मान्य राजसाहेब देखील सत्तेत होते नाशिकमध्ये, तिथे देखील महाकुंभ मेळा झाला होता. एकही झाड न तोडता मस्त पद्धतीने जर कुंभमेळा होत असेल तर झाडांची कत्तल करून फायदा काय आहे. मला सर्व लोकांना एवढीच विनंती आहे, झाडे तोडू नका, झाडे लावा, झाडे जगवा. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र.